नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे होणाऱ्या मुंबई पोलीस, नागपूर, मीरा भाईंदर तसेच इतर सर्व SRPF पोलीस भरती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडींचा भाग 15 पाहणार आहे। म्हणजे आपण या अगोदर 14 भागांचा सराव केलेला आहे। जर तुम्ही अजूनही ते भाग पाहिले नसतील तर आधी ते भाग पहा, ठीक आहे। त्यासोबतच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला कोणता दिवस साजरा केला जातो? आता या ठिकाणी पाहायचं, एप्रिल महिन्याची 1 तारीख म्हणजे काय? एप्रिल फुल दिवस, ठीक आहे। त्यासोबतच मित्रांनो, 1 एप्रिल 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ची स्थापना झाली होती मित्रांनो। म्हणून यामुळेच 1 एप्रिल हा दिवस RBI स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय बी, ठीक आहे। त्यासोबतच पहा, राष्ट्रीय सागरी दिन, राष्ट्रीय आरोग्य दिन, जागतिक वारसा दिन हे सर्व व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतील। प्रश्न क्रमांक 2, जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, साजरा केला जात नाहीये, पाळला जातोय, ठीक आहे। तर ऑटिझम हा काय एक आजार आहे ज्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये अशा काही प्रवृत्ती असतात ज्यामुळे ते मुलं इतरांना जवळ न येऊ देणं किंवा ॲग्रेसिव्ह असणं, त्रासदायक असणं, अशा अशा प्रकारच्या गोष्टी होतात। तर मित्रांनो, या ठिकाणी या आजारासंबंधी जागरूकता दिवस म्हणून 2 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए, ठीक आहे। तिसरा प्रश्न पहा, राष्ट्रीय सागरी दिन नॅशनल मेरीटाईम डे कधी साजरा केला जातो? मित्रांनो, दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय बी। याचं कारण काय आहे? तर मित्रांनो, 1919 साली याच दिवशी SS लॉयल्टी नावाचं भारताचं जहाज पहिल्यांदाच परदेशामध्ये गेलं होतं। आणि मित्रांनो, यामुळेच 5 एप्रिल हा दिवस आहे तो काय करतात तर राष्ट्रीय सागरी दिवस नॅशनल मेरीटाईम डे म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे। आता मित्रांनो, भारताची सध्याची समुद्र लांबी किती आहे किंवा भारताला सध्या किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे 11,098.81 किलोमीटर, म्हणजेच 11,099 किलोमीटर इतका समुद्रकिनारा भारताला लाभलेला आहे। आधी किती होता? 7,516 होता, ठीक आहे। पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 4, जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो? मित्रांनो, दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो। पर्याय बी आपलं उत्तर आहे। याचं कारण काय आहे? कारण 7 एप्रिल 1948 ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली होती, ठीक आहे। आणि मित्रांनो, सध्या WHO चे महासंचालक कोण आहेत? तर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस, ठीक आहे। लक्षात ठेवायचं आहे, जागतिक आरोग्य संघटना स्थापना 7 एप्रिल 1948, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस। त्यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आणि सध्याचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, 11 एप्रिल रोजी खालीलपैकी कोणते 2 महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात? आता या ठिकाणी पाहायचं, 11 एप्रिलला कस्तुरबा गांधी यांची जयंती असते, त्यासोबतच महात्मा फुले यांची देखील जयंती असते। आणि मित्रांनो, कस्तुरबा गांधी यांची जयंती हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? 11 एप्रिल हा दिवस आहे तो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आणि महात्मा फुले जयंती म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 6, जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन कधी असतो? या ठिकाणी पाहायचं आहे 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग या ठिकाणी बैसाखी या सणानिमित्त जमलेल्या लोकांवर जनरल डायरनं हल्ला करून त्यांची हत्या केली होती। आणि मित्रांनो, याच्या स्मरणार्थच 13 एप्रिल हा दिवस आहे तो जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिवस म्हणून पाळला जातो, ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी 13 एप्रिल। त्यासोबतच पाहायचं आहे, या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी परत केली होती। पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली जाते? आता मित्रांनो, दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। आणि मित्रांनो, यावर्षी आपण त्यांची 135वी जयंती साजरी करणार आहे। त्यामुळेच मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता, ठीक आहे। ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 8, जागतिक वारसा दिन वर्ल्ड हेरिटेज डे कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। आणि मित्रांनो, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये भारतातील एकूण 44 ठिकाणांचा समावेश आहे, ज्यामध्ये
सर्वात नवीन कोणती आहेत तर 2025 साली मराठ्यांचे 12 किल्ले याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्याच्या आधी कोणतं आहे तर आसाममधील अहोम वंशाची स्मशानभूमी जी 2024 मध्ये समाविष्ट करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे सर्वात नवीन वारसास्थळ कोणती मराठ्यांचे 12 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप्स 2025 मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि अहोम वंशाची स्मशानभूमी जी मोईडम्स या नावाने ओळखली जाते आणि 2024 मध्ये समाविष्ट करण्यात आली होती. ठीक आहे. स्पष्टीकरण जे आपण देणार आहे पीडीएफ देणार आहे त्या पीडीएफ मध्ये आपण ऑलरेडी याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 दरवर्षी वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस आहे तो जागतिक वसुंधरा दिवस म्हणजेच अर्थ डे म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे 22 एप्रिल. पुढे पहा मित्रांनो हा दिवस आहे तो 1970 पासून साजरा केला जात आहे. प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रीय पंचायती राज दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे 24 एप्रिल 1993 ला 24 एप्रिल 1993 ला 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाली आणि मित्रांनो यामुळेच 24 एप्रिल हा दिवस आहे तो भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे प्रश्न येऊ शकतो 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर 24 एप्रिल 1993. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 11 जागतिक मलेरिया दिवस कधी असतो दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस आहे तो जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो मलेरिया हा रोग आहे तो कोणत्या डासामुळे पसरतो तर एनाफिलिस नावाच्या डासाच्या मादीमुळे पसरतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे दरवर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय डी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 आगामी भारतातील 16वी जनगणना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत होणार आहे या ठिकाणी पाहायचं जनगणना आहे ती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत पार पडते म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक पद आहे रजिस्टर जनरल अँड जनगणना आयुक्त यांच्यामार्फत ही जनगणना केली जाते आणि हे पद आहे ते गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असल्यामुळे जनगणना ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गतच होते. आणि मित्रांनो जनगणना हा विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे तर केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहे हे देखील लक्षात ठेवा. पुढे मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 आहे स्वातंत्र्यानंतरची ही कितवी जनगणना असणार आहे आतापर्यंत ही 16वी आहे आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 नंतरची ही 8वी जनगणना असणार आहे म्हणजे पर्याय बी. या ठिकाणी पाहायचं 1951 साली पहिली 1961 ला दुसरी अशा प्रकारे 2021 ला 8वी जनगणना होणं अपेक्षित होतं परंतु ते लांबणीवर पडले आणि या ठिकाणी 2026 ला ही जनगणना होत आहे कितवी 8वी. प्रश्न क्रमांक 15 16व्या जनगणनेचा पहिला टप्पा कधीपासून सुरू होणार आहे 16व्या जनगणनेचा पहिला टप्पा आहे तो मित्रांनो 1 एप्रिल 2026 पासून सुरू होतोय पर्याय सी. त्यासोबतच जे काही बर्फाच्छादित राज्य आहेत जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड यांचा देखील समावेश पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. हा प्रश्न या ठिकाणी काय करूया रद्द करूया कारण या ठिकाणी सर्वांची सुरू होणार आहे फक्त जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश यांची आहे ती 1 ऑक्टोबर 2026च्या अगोदर पूर्ण करून घेतली जाणार आहे कारण त्या ठिकाणी थंडीमध्ये पुन्हा बर्फ पडायची शक्यता आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 जनगणनेचा दुसरा टप्पा देशातील उर्वरित भागांसाठी कधीपासून सुरू होईल दुसरा टप्पा आहे तो 1 मार्च 2027 पासून पुढे सुरू होणार आहे म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 18 सध्या भारताचे जनगणना आयुक्त कोण आहेत सध्या मृत्युंजय कुमार नारायण हे भारताचे जनगणना आयुक्त आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. हे पद कोणत्या मंत्रालयाअंतर्गत असतं तर गृह मंत्रालयाअंतर्गत असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19 16व्या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे याचं वैशिष्ट्य आहे ती पहिली डिजिटल जनगणना असणार आहे त्यासोबतच यामध्ये जनगणना करताना इमारतींचं जिओ टॅगिंग देखील केलं जाणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 जागतिक पॅरा तिरंदाजी संघटनेकडून 2025 चा सर्वोत्तम पॅरा तिरंदाज हा पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो सर्वोत्तम पॅरा तिरंदाज 2025 हा पुरस्कार आहे तो जागतिक पॅरा तिरंदाजी संघटनेकडून शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे. आता या ठिकाणी पाहायचे देवेंद्र फडणवीस यांचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव कोण होते तर त्या होत्या अश्विनी भिडे परंतु त्यांची आता
मुंबई BMC महानगरपालिकेवर निवड झालेली आहे मित्रांनो. त्यामुळेच त्यांच्या जागी आता लोकेश चंद्र हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असणार आहेत. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. पुढे पाहायचं आहे 22वा प्रश्न. लोकेश चंद्र यांनी अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कोणाची जागा घेतली? तर अश्विनी भिडे यांची जागा घेतली. ठीक आहे, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 23. नुकताच राजीनामा देऊन राज्यसभेत प्रवेश करणारे नितीश कुमार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? नितीश कुमार यांनी मित्रांनो 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि ते आता राजीनामा देऊन त्यांच्या राज्यातील विधान परिषदेचा राजीनामा देऊन राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. बिहार राज्याशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 24. 30 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांची 2026 साली 96वी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आता मित्रांनो, यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती. त्यासोबतच मुंबईमध्ये आर्य समाज स्थापन कोणी केला? दयानंद सरस्वती यांनी. आणि मित्रांनो, आर्य समाजाचे पहिले अध्यक्ष कोण बनले होते? पहिले अध्यक्ष बनले होते श्यामजी कृष्ण वर्मा. लक्षात ठेवायचं, आर्य समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? श्यामजी कृष्ण वर्मा होते. स्थापना कोणी केली होती? पण दयानंद सरस्वती यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्यात नायक्टिबॅट्रॅकस काली नावाच्या बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लागला? मित्रांनो, कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये नायक्टिबॅट्रॅकस काली नावाच्या नवीन बेडकाचा शोध लागलेला आहे. पर्याय डी आपलं उत्तर आहे. नाव घ्यायचं तर अवघड आहे आणि जीप पण तेवढे हलत नाही. प्रश्न क्रमांक 26. भारतीय नौदलाने IONS मेरीटाईम एक्सरसाइज 2026 कोठे आयोजित केली? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे IONS म्हणजे मेरीटाईम एक्सरसाइज म्हणजेच IMEX TTX 2026 आयोजन आहे ते केरळमधील कोची या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये एकूण 12 देश सहभागी झाले होते आणि याची सुरुवात मित्रांनो 2008 सालापासून करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेले पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपद सिंघानिया कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? मित्रांनो, हे एक उद्योगपती आणि वैमानिक होते. ठीक आहे, पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे आणि हे रेमंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ठीक आहे, रेमंड कंपनी. प्रश्न क्रमांक 28. माधवपूर जत्रा 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? माधवपूर जत्रा आहे ते मित्रांनो दरवर्षी गुजरात राज्यातील माधवपूर या ठिकाणी आयोजित करण्यात येते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, गुजरात. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग राज्यघटनेतील कलम 338B नुसार याची स्थापना केली जाते आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या नवीन अध्यक्ष आहेत साध्वी निरंजन ज्योती. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 30. मुलांना ऑनलाईन शोषणापासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला आग्नेय आशियाई देश कोणता ठरला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे आग्नेय आशियाई म्हणा किंवा फक्त आशियाई म्हणा, तर आशियातील पहिला देश ठरलेला आहे इंडोनेशिया. पर्याय सी. जगातील पहिला देश कोणता होता? ऑस्ट्रेलिया. आणि भारतातील पहिले राज्य कोणतं? कर्नाटक. प्रश्न क्रमांक 31. IPLच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना 4000 धावा करणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? या ठिकाणी उत्तर आहे विराट कोहली. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 32. मार्च 2026 मध्ये G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? मार्च 2026 मध्ये G7 या संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आहे ते फ्रान्समधील एव्हियॉन या शहरामध्ये करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, फ्रान्स. शहर विचारलं तर एव्हियॉन. ठीक आहे, आणि पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 33. G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारत हा G7चा सदस्य नसताना देखील फ्रान्सनं आपल्याला या बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं आणि यामध्ये भारताकडून परराष्ट्र मंत्री S जयशंकर हे सहभागी झाले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न येऊ शकतो की भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर S जयशंकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 34. भारत G7चा सदस्य नसतानाही कोणत्या देशाने भारताला या बैठकीसाठी भागीदार देश म्हणून आमंत्रित केले होते? या ठिकाणी भारत हा G7चा सदस्य नाही. G7 मध्ये सदस्य किती आहेत? तर 7 देश आणि एक संघटना युरोपियन युनियन आहे. आणि मित्रांनो, भारत सदस्य नसताना देखील यावर्षी फ्रान्सकडून भारताला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी, फ्रान्स. प्रश्न क्रमांक 35. G7 गटामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? मित्रांनो, G7 मध्ये रशिया होता
परंतु 2014ला रशियाची याच्यातून हकालपट्टी करण्यात आली, म्हणून या ठिकाणी पर्यायी सी रशिया हा G7चा सध्या सदस्य नाही. सदस्य किती आहेत? 7 देश आणि एक संघटना. प्रश्न क्रमांक 36. 1975 मध्ये जेव्हा G7ची स्थापना झाली तेव्हा त्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते? मित्रांनो, G7ची स्थापना झाली तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 6 देश होते आणि हे 6 देश कोणते होते ते आपल्याला PDF मध्ये पाहायला मिळणार आहे. PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच जर तुम्हाला 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिकांचा संच हवा असेल, सोबतच दररोज 400 प्रश्नाचं टेलिग्राम चॅनल हवं असेल तर 7517249119 या व्हॉट्सअप नंबरवर डेमो असा मेसेज पाठवा. हा नंबर देखील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. या ठिकाणी पाहायचं आहे G7ची 1975ला स्थापना झाली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 6 सदस्य देश होते आणि मित्रांनो त्यामुळे त्याला त्या ठिकाणी ग्रुप ऑफ 6 म्हणजे G6 या नावानं ओळखलं जात होतं, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. तसेच मित्रांनो त्यानंतर पुढे 1976ला कॅनडा यामध्ये सहभागी झाला आणि त्यामुळे सदस्य किती झाले? 7 झाले. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 37. कोणता देश 1976 मध्ये या गटात सामील झाल्यानंतर तो G7 बनला? मित्रांनो 1975ला स्थापना झाली, 6 देशांनी केली, त्यावेळी G6 होता आणि 1975ला कॅनडा सहभागी झाल्यानंतर किती झाले? 7 देश झाले आणि G7 झाला. ठीक आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे, कॅनडा 1976. प्रश्न क्रमांक 38. स्थलांतरित वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनावरील परिषदेची 15वी बैठक कोठे पार पडली? या ठिकाणी पहा, CMS COP15 ही ब्राझीलमधील कॅम्पो ग्रांडे या ठिकाणी पार पडलेली आहे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. CMS COP15 परिषदेत किती नवीन स्थलांतरित प्रजातींचा संरक्षित यादीत समावेश करण्यात आला? मित्रांनो या ठिकाणी या नवीन यादीमध्ये एकूण 40 नवीन प्रजातींचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 40. CMS संरक्षित यादीत समाविष्ट केलेल्या प्रमुख प्रजातींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? तर या ठिकाणी चित्ता, पट्टेरी तरस आणि स्नोई घुबड यांचा समावेश या यादीमध्ये विशेष करून करण्यात आलेला आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. CMS परिषदेत समुद्र तळावरील कोणत्या भौगोलिक रचनेच्या संरक्षणासाठी ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला? मित्रांनो समुद्राच्या तळामध्ये जे काही सी माउंट्स असतात त्यांचं संवर्धन करण्यासाठी यामध्ये ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी माउंट्स. प्रश्न क्रमांक 42. CMS कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीसीज कराराला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? मित्रांनो हा करार आहे तो बॉन या ठिकाणी झाला होता, बॉन या शहरामध्ये झाला होता मित्रांनो, यामुळे त्याला बॉन कन्व्हेन्शन किंवा बॉन करार असं देखील म्हटलं जातं, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. CMS ला काय म्हणायचं? बॉन कन्व्हेन्शन. आता मित्रांनो आणखी एक प्रश्न या ठिकाणी राहतोय, बॉन हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर जर्मनीमध्ये आहे. हे देखील लक्षात ठेवा, यावर देखील प्रश्न येऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 43. CMS हा आंतरराष्ट्रीय करार कोणत्या संस्थेच्या अंतर्गत कार्य करतो? CMS हा करार आहे तो मित्रांनो UNEP म्हणजेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम याच्या अंतर्गत काम करतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 44. ठाणे जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक तारांगण आणि वेधशाळा सॅपो कोठे सुरू होत आहे? तर मित्रांनो हे सॅपो आहे ते ठाण्यातील शहापूर या ठिकाणी सुरू होत आहे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. भारतातील पहिले तारांगण कोणते आहे आणि ते कोणत्या शहरात आहे? भारतातील पहिले तारांगण बिर्ला तारांगण, ते कुठे आहे? कोलकातामध्ये, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू तारांगण कोणत्या शहरात आहे? जवाहरलाल नेहरू तारांगण कुठे आहे? मुंबईतील वरळी या ठिकाणी आहे, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 47. कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते जिथे आता नवीन तारांगण होत आहे? या ठिकाणी प्रश्नामध्ये करेक्शन करायचं आहे, जिल्हा विचारला तर तलावांचा जिल्हा कोणता आहे? गोंदिया. आणि मित्रांनो जर तलावांचं शहर विचारलं तर ठाणे. लक्षात ठेवायचं, तलावांचं शहर या ठिकाणी करा. कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते जिथे नवीन तारांगण होत आहे? तर मित्रांनो त्या शहराचं नाव आहे ठाणे. ठाणे शहराला तलावांचं शहर असं म्हटलं जातं, पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. 1 एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन प्राप्तिकर कायद्यानुसार कलमांची एकूण संख्या किती झाली आहे? या मित्रांनो नवीन कायद्यामध्ये म्हणजेच इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 मध्ये एकूण 536 कलम आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 49. नवीन प्राप्तिकर कायद्यानुसार पॅन कार्ड मिळवण्यासाठी कोणत्या नव्या फॉर्मची आवश्यकता असणार आहे? आता मित्रांनो पहिल्यासारखे पॅन कार्ड आहे ते फॉर्म 16 वर मिळणार नाहीये, तर ते मिळणार आहे आता 93-16 वर, म्हणजे पर्याय सी.
आणि मित्रांनो फॉर्म 16 जागा कशाने घेतली? फॉर्म 130 ने घेतलेली आहे. या ठिकाणी पर्याय बी. लक्षात ठेवायचं 49 काय आहे? पॅन कार्डसाठी नवीन फॉर्म कोणता? 9316. आणि फॉर्म 16 जागा कशाने घेतली? तर फॉर्म 130 ने घेतली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. नव्या कायद्यानुसार किती लाखांहून अधिक पेमेंट क्रेडिट कार्डद्वारे केल्यास प्राप्तिकर विभागाला माहिती देणे आवश्यक आहे? या ठिकाणी पाहायचं नवीन नियमानुसार आहेत. तर जर तुम्ही 10 लाखापेक्षा अधिक पेमेंट करताय तर त्यावेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवणं आवश्यक आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52. ITR फाईल करण्याची पूर्वीची 31 जुलैची तारीख बदलून आता कोणती नवीन तारीख निश्चित करण्यात आलेली आहे? नवीन तारीख असणार आहे 31 ऑगस्ट 2026 पासून पुढे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे आतापासून दरवर्षी एक फिक्स तारीख असणार आहे 31 ऑगस्ट. याच्या अगोदर ITR फाईल करावा लागणार आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53. साहित्य अकादमी 2025 चा पुरस्कार मिळवणारे प्रसिद्ध चित्रकार आणि लेखक राजू बाविस्कर कोणत्या शहरातील आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ने सन्मानित राजू बाविस्कर आहेत ते जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरातील चोपडा या ठिकाणचे रहिवासी आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी जळगाव आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54. राजू बाविस्कर यांना त्यांच्या कोणत्या आत्मकथेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर नाव आहे काळ्या निळ्या रेषा. काळ्या निळ्या रेषा या पुस्तकासाठी किंवा आत्मकथेसाठी त्यांना 2025 चा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे चंचल कुमार यांची. म्हणजे पर्याय सी. आणि चंचल कुमार यांनी संजय जाजू यांची जागा घेतलेली आहे. पर्याय बी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 57. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? यांची मित्रांनो या ठिकाणी पाहायचं इंडिगोच्या CEO पदी विल्यम वॉल्श यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.